शफर खेळाडू जय राठोड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय स्ट्राईकला. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न ठरलाय अनसक्सेसफुल. नो चेंडू आलाय तर गुलनर याला आपण पाहतोय. मागच्या MDPL चा विनर कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. पहा काय फटका खेळतोय मित्रांनो. फटक्यासाठी आपल्याकडे असणारा पुरेपूर टायमिंग कॉर्डिनेशन हे परफेक्ट मीटच होतं असणं तितकंस बंधनकारक असतं. कारण का अगदी आपण पाहिलं क्रिकेटच्या पटलावरती टायमिंग फसलं, एखादा फटका देखील फसताना आपल्याला पाहायला मिळतो. टायमाला तितकंस महत्व आहे या क्रिकेटच्या परिपटलावरती. नो चेंडू आलाय म्हणजे धावा आल्यात एकूण 2 धावा झाल्यात एकूण. यावेळेला स्ट्राईक वरती सुदर्शन याला आपण पाहतोय स्क्रीन वरती. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतोय. जय गणेश स्पोर्ट्स संपूर्ण टीम संपूर्ण सर्वा या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. या वेळेला सकवलंय, वाईट चेंडू दिलाय, पडल्या गिरकी येतोय. पंचांचा निर्णय हा फायनल डिसिजन असेल मित्रांनो. षटक हे पॉवर प्लेचं षटक आज अगदी आपण पाहतोय. एकूण 8 सामने देखील पाहायला मिळतील. अनेक असे युट्यूब चॅनलचे सर्व वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचीच भूमिका पार पडत असताना जय गणेश स्पोर्ट्स या वेळेला धाव घेऊ की नको वो निश्चित धाव घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने स्विच हिटचा बादशाह ज्याला अनेक वेळेला वेगवेगळे फटके आपण खेळताना पाहिलं, वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या अँगल मध्ये 360 चे अँगल बनवणारा हा खेळाडू जय राम राठोड आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला जरूर मिळतोय. अनेक लहान मोठे खेळाडू आज आपल्याला या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत की 7 समुद्र पार होऊन या स्पर्धेचा आस्वाद जरूर घेतला जातोय. अगदी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न देखील होता. चेंडू आलाय नो. अगदी आपण फटका खेळण्यासाठी तितकासा आपला जिगरा, बॉडी अँगल, बॉडी लेवल हे आपल्याला क्रिकेटच्या परिपटलावरती एखादा फिटनेस खेळाडूकडून अनुभवायला मिळतं. स्विच हिटचे फटके खेळण्यासाठी आपली इकडे असणारी नजर ही किंबहुना त्या बॉलवरती असणं हे गरजेचं देखील असतं. डीजे नवजोतचे खेळाडू कुठे असतील त्यांनी स्पीकरच्या बॅक साईडला यायचं आहे. डीजे नवजोतचे खेळाडू आपण कुठे असाल तर डीजेच्या बॅक साईडला यायचंय. यावेळेला पुन्हा एकदा जयराम राठोड याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. यावेळेला देखील मोठी अपील केली आहे परंतु चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव आणि भरधाव. मंडणगडच्या रस्त्यावरती ज्या वेळेला एखादी गाडी साईडच्या गाडीला ओव्हरटेक मारून निघून जाते त्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला धावचीत होण्याची संधी. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. मंडणगड बस स्थानकावरती झालाय हा मोठा अपघात. विकेट क्रमांक आली आहे पहिली. सुदर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. आपण चला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भेट देण्यासाठी आलात. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश चव्हाण आज आपल्याला पाहायला मिळतात आणि आकाशचं नाव देखील क्रिकेटच्या परिपटलावर तितकंच महत्वाचं आहे. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट समालोचकाची भूमिका ही जयराम याच्या माध्यमातून बजावली. काय फटकेबाजी करतोय मित्रांनो. पहा एखाद्या खेळाडूकडे सर्व गुण संपन्न असतात आणि सर्व यावेळेला धावचीत करण्याची पुन्हा एकदा संधी आली होती. निश्चित लग्न जुळवण्यासाठी 36 गुण लागतात आणि ते 36च्या 36 गुण आहेत या खेळाडूमध्ये. या मोठी अपील केली आहे. पंचांवरती मोठा दबाव असेल.
आज ज्या चर्चा लोकसभेमध्ये पाहायला मिळाल्या, ज्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाल्या, त्याच चर्चा आज आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतात। एकमेकावरती वाघासारखे धावून येणारे क्षेत्ररक्षक। धावा झाल्यात 11 आणि 11 वरती कुणाला बकरा बनवतायत हे आपल्याला पाहायला लागेल। आजच्या दिवसातली महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते। या वेळेला निश्चित झुकवलंय थोडस। अगदी आपण पाहिलं ना, शमी पुष्पा मधला डायलॉग मारून कदापि चालणार नाहीये, वारंवार अपील केली जाते। हा खेळाडू अपील करत असताना पंचांवरती दबाव टाकतोय आणि निश्चित इबा अर्थमूळचे ओनर इरफानजी बोरुणकर या संपूर्ण सामन्याचं मनोरंजन देखील घेत आहेत। मित्रांनो, असे काही संघ मालक देखील असतात आपल्या संघासाठी, आपल्या खेळाडूंसाठी वेगवेगळी पारितोषिक सादर करत असतात। पारितोषिक हा फक्त एक कॅश प्राइज स्वरूपात नसतो, तो एखादा मान असतो, एखादा सन्मान असतो। 10 रुपये असू द्या, 20 रुपये असू द्या, 100 रुपये असू द्या, ते पारितोषिक नसून ते एक सन्मान देखील असतं। धावा झाल्यात एक षटक सामन्यानंतर 11, 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स। निश्चित जयरामच्या प्रत्येक रिव्हर्स शॉट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। म्हणजेच तर काय, अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये धुत्रोळीमध्ये ईडीची छाप देखील पडू शकते, कारण का इतकं कॅश प्राइज देखील आहे आणि लाख मोलाची असणारी ही स्पर्धा। अनेक असे खेळाडू वर्ग आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेला पुन्हा एकदा जयराम राठोड ऑन अ स्ट्राइक आहे करतायत, पाहायला लागेल। अनेक असे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात। फद यावेळेला मात्र फटका फसलाय, बॅटची हलकीशी कडा लागली आहे आणि धाव मिळाली आहे ती एकेरी धावेच्या मदतीने। धावा झाल्यात 12 धावा। अदनानजी बोरुणकर, आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये यायचंय। अदनानजी बोरुणकर स्पर्धेच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला बसण्यासाठी जागा मिळते त्या त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग बसतोय। अगदी क्रीडांगणाच्या आतमध्ये मुंगीलाही यायला वाव नाही। यावेळेला फटका चांगला, क्षेत्ररक्षक हा काय क्षेत्ररक्षण करतोय, क्षेत्ररक्षणाची करायला पाहिजे। एकेरी धाव घेतलीये। अगदी आपण पाहिलं ना तर प्लेइंग 10 मधून खेळत असताना प्रत्येक खेळाडूचा काही ना काहीतरी रोल असतो, काही ना काहीतरी प्रत्येक खेळाडू हे देणं असतं। या वेळेला मोठी अपील असेल, मोठी अपील असेल, चकवा दिला। आज अगदी यष्टीरक्षकाचा जणू काही ऊर भरून आलाय आणि आनंदाचा बाण त्याच्याकडून देखील फुटतोय। या मंडणगड मध्ये पाणी साठतंय। धावा झाल्यात 13। या वेळेला यष्टीरक्षक पहा, आज येताना आपल्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आपलं नशीब खाऊन आलाय की काय, कारण का ते एक चेंडूवरती काही ना काहीतरी आपल्या संघासाठी सादर करून दाखवतोय। रिव्ह्यू नसेल, आपण डी.वाय. पाटील किंवा वानखेडे स्टेडियम मध्ये खेळत नाही आहोत, रिव्ह्यू नसेल आपल्यासाठी, कुठल्याही संघासाठी रिव्ह्यू नसेल, आपल्याकडे स्क्रीन अवेलेबल नाहीये। आपल्याला स्क्रीन अवेलेबल करायची असेल तर मोठ्या मॅच मध्ये आपल्याला खेळावं जरूर लागेल। चला मित्रांनो, वादविवाद करू नका आयोजकांशी। निश्चित आपण वादविवाद करू नका, आपल्याला नम्रतेची विनंती आहे। आपले तमाम क्रीडादर्दी या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद संबंध भारत बाहेरूनच घेत आहेत, भारताबाहेरूनच देखील घेत आहेत आणि त्यांचे आपल्याला आभार मानायला हवेत। या स्पर्धेसाठी न आल्यामुळे या स्पर्धेचा आस्वाद तेही देखील घेत आहेत। 7 समुद्रापार UAE, दुबई, कतार या विभागामधून इंग्लंड असू द्या, अमेरिका असू द्या, या संपूर्ण विभागापर्यंत ही पोहोचलेली स्पर्धा संबंध लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळते। हळूहळू थंडीची चादर देखील पसरत चालली आहे, परंतु आज क्रीडांगणाच्या आतमध्ये
थंडीची नव्हे तर क्रिकेटची चादर पसरली आहे. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हिबा अर्थ मूव्हर्स विरुद्ध असीर 11 यांच्या दरम्यान मधील महत्वपूर्ण लढत. वाईट चेंडू, धावा झाल्यात 14 धावा, 14 रन्स आपल्याला हिबा अर्थ मूव्हर्स आणि असीर 11. प्लीज 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 प्रेक्षक वर्ग प्लीज डिस्टर्ब करू नका. मॅच आहे मित्रांनो, आपण कृपया वादविवाद करू नका. आपल्याच असणारे या संपूर्ण स्पर्धा आहेत. पहा, क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षणाची भूमिका साकारतोय, स्वीकारतोय देखील. निश्चित अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग मनोरंजन घेत असताना या सामन्याचं. एकूण चेंडू झाले 3 चेंडू झालेत म्हणजे षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळत आहे. मीर पाहायला मिळत आहेत. धावा झाल्यात एकूण 15 धावा, 15 रन स्कोअर कार्ड वरती जरूर मिळतात. लखलखता आणि चमचमता विजेच्या प्रकाश झोता मधली चालू असलेली MPL मंडणगड प्रीमियर लीग. या पहा, क्षेत्ररक्षक थोडासा चकता होता, हुकला देखील होता, परंतु बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सर्कल मधल्या या बॉक्स स्पर्धेचं संपूर्ण दैदिप्यमान आयोजन आणि या संपूर्ण दैदिप्यमान आयोजनाची सर्व अल शबाब क्रिकेट क्लब दुत्रोळी मुख्य आयोजकांचं देखील कौतुक करायला हवं. यावेळेला स्वीचीचा फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू चाललाय हवाई सफर. जय राठोड होता मैदानाच्या आतमध्ये. फटकेबाजी करतोय हा खेळाडू. क्षेत्ररक्षक एकेर धाव आली आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता तोही खेळा. षटक क्रमांक दुसरं म्हणजे एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये धावा झाल्यात 21 धावा. घेऊया डीजे ची विश्रांती. त्यांचा आहे तो कबड्डीचा खेळ. आपली मादी आपला खेळ आपल्याला पाहायला देखील मिळतो. या वेळेला डाऊन द ग्राउंड कार्पेट सायने क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकीला नाहीये माफी. चौकार. हिबा अर्थमूव्हचे ओनर काहीसे नाखुश होत आहेत चौकार आल्यानंतर. याही वेळेला पहा, 1 हँडेड क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षणामध्ये आपला हजर जबाबीपणा त्या ठिकाणी दाखवलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. एकेर धावेच्या मदतीने धावा झाल्या त्या 26 रन धाव फलकावरती पाहायला जरूर मिळत आहेत. एक महत्वपूर्ण मॅच क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते. उशीर आलेल्या चालू असलेली मॅच हिबा अर्थमूव्हर्स विरुद्ध असीर 11 यांच्या दरम्यानची लढत आज पाहायला देखील मिळते आपल्याला. या वेळेला बॅकफूट वरती आलाय
पंच करण्याचा प्रयत्न होता. निश्चित अनेक वेळेला मित्रांनो आपण म्हणतो ना, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये जर का नेटवर्क नसेल ना, तर लोक आपल्यासोबत गेम खेळायला सुरुवात करतात आणि तोच गेम खेळलाय. या वेळेला फटका टॅप पद्धतीने खेळलाय सीमा. गाणं देखील वाजवलं गेलं. केजीएफ मध्ये अनेक डायलॉग आपल्याला पाहायला मिळाले. या वेळेला फटका क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय. धाव कंप्लीट करतात एक आणि एकेरी धावेच्या मदतीने धावा झाल्यात 32 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती पारस यांचं 30रं षटक. स्ट्राईकला जय राठोड. या वेळेला चुकी केली आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येणारा चेंडू. जर का चेंडू हातामध्ये गॅदर झाला असता तर मोठा मासा देखील गळायला लागला असता. वाईट +1 म्हणजे धावा आल्या त्या एकूण 2 धावेच्या मदतीने धावा झाल्या 34 रन्स धावा पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग येत आहेत. आज कुठेतरी आराम करायचा होता, परंतु नाईट क्रिकेटचं आयोजन पाहण्यासाठी अल शबाब क्रिकेट क्लब धुत्रोळी इथे देखील भेट देत आहेत. यांचे आपल्याला विशेष आभार मानायला हवेत, कारण का प्रेक्षक वर्ग नसतील तर मॅचला कदापि रंगरूप येत नसतं. प्रेक्षक वर्गांची गर्दी असते म्हणून क्रिकेट या खेळाला नेहमी गर्दी आपल्याला पाहायला देखील मिळते. धावा झाल्यात एकूण 35 धावा 35 रन्स. षटक क्रमांक 30 या ठिकाणी समाप्त झालाय. घेऊया डीजेचा एक मधुर आवाज. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुजल जाधव पहा, सुजल जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक आपल्याला विनंती आहे आयोजकांकडून काही सूचना येतात, वारंवार पण यष्ट्या उद्ध्वस्त करू नका. सुजल हे नाव सर्वाधिक प्रसिद्ध झालं. अगदी आपण पाहिलं ना, 10वीतला सुजल जगदाळे मैदानाच्या आतमध्ये बैलगाडा शर्यत पाहायला आला होता आणि वारंवार सुजल जगदाळेचं नाव हे घेतलं जात होतं. यावेळेला सुजल जाधव आज आपल्याला पाहायला देखील मिळतात. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक गली रिजन मधल्या खेळाडूने देखील केली चुकी, म्हणजे धावा आल्या त्या एकूण 5. कल्याण विभागामधून येणार आहे हे गाणं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळालं. बाळू सिंगर याचं ते गाणं. या वेळेला आलाय चौकार. आलात
यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू गॅदर केल्यानंतर एकेरी धाव घेतली आहे. शेवट संदीप निर्णायक षटक सुजल जाधव यांचं आहे. म्हणजेच अगदी या तिसऱ्या मॅच मध्ये थोड्याशा धावा कुठेतरी कमी प्रमाणाच्या झाल्यात. आधीच्या मॅच मध्ये 69 धावा झाल्या होत्या. चेसिंग करताना कुठेतरी नांगी टाकली होती. यावेळेला फटका चाललाय व्ही शेप मध्ये, सीमा रेषा पार, चौकार. चुकी अगदी आपण पाहिलं ना, बाउंड्री लाईनच्या दिशेने असणाऱ्या सीमा आणि रेखा त्यांना आपण पकडायचं नाहीये. आपण जर त्यांना पकडलं तर आपल्या नजर कैद केलं जाऊ शकतं. यावेळेला फटका चांगलाय, विकेट घ्यायची आहे. धावची स्वरूपात बाद झालेत खेळाडू, विकेट आली आहे त्या ठिकाणी. बॅटरचं नाव कळवा प्लीज मित्रांनो. साहिल जाधव. साहिल जाधव याला पाहतोय. यावेळेला देखील यष्टा उद्ध्वस्त केल्यात या यष्टीरक्षकाने.
आपण देखील पुढे असाल, लक्ष द्यायचंय. चला मित्रांनो, आपल्याला बॉल कलेक्ट केले जातील, आपल्याकडे बॉल देखील सुपूर्द केले जातील, याची आपण दक्षता घ्यायची आणि त्या पद्धतीने आपण खेळ देखील करायचा आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज हातीम याला आपण पाहतोय. तर स्ट्राईकला सलामीर जोडी उसामा आणि फहद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या इबा अर्थमूस या संघाच्या प्रत्येक चौकारासाठी इरफान भाई बोरोणकर साहेबांकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. अहो, या सुरुवात कशी होते या संघाची. पहिला चेंडू होता, फटका चांगला खेळ आहे. निश्चित राहिल यांच्याकडून काही क्षेत्ररक्षण होत आहे. राहिल म्हणतोय की मी झुकेगा नाही साला. KGF मधला डायलॉग त्यालाही सूट होईल. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. स्विच इटचा फटका, यू मिस आय डेफिनेटली इट. काय चेंडू टाकलाय या गोलंदाजाने. त्यासाठी अकीबजी बोरोणकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एका बाजूला चौकार मारले तर 50 रुपये मिळतील, एका बाजूला विकेट आल्या तर 100 रुपये मिळतील. काही स्पर्धा आहे. अन्सार बोरोणकर, अन्सार कुठे असेल त्यांनी स्पीकरच्या पाठीमागे यायचंय. अन्सार एकही धाव अजून झालेली नाहीये, म्हणजे उत्तरार्धाचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला फटका चांगला खेळ आहे. क्षेत्ररक्षण पहा, काय क्षेत्ररक्षण करतोय. गरुड झेप म्हणावी लागेल त्या ठिकाणी. सुदर्शन पवार आज आपल्याला पाहायला देखील मिळतात. तर नेक्स्ट मॅच DJ नवज्योत आणि यश इलेक्ट्रिक्स. ज्या DJ नवज्योत यांची गाणी अनेक वेळेला प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रतिस्पर्धी संघ यश इलेक्ट्रिक्स म्हणजे एका बाजूला डीजेचं गाणं तर दुसऱ्या बाजूला यश इलेक्ट्रिक्स यांचा शॉक आई आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांशी टक्कर देताना झुंज देत असताना पाहायला जरूर मिळतील. आणि DJ नवज्योत यांनी आपल्या संघासाठी ही गाणी लपवून देखील कुठेतरी ठेवली असतील नेक्स्ट मॅच साठी. वेगवेगळी गाणी अनेक वेळेला सादर करताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि आपल्या संघासाठी त्यांनी गाणी देखील कुठे ना कुठेतरी लपवून ठेवली असतील. तेही ते बाहेर काढतील ज्यावेळेला आपला प्लेइंग 10चा संघ मैदानाच्या आतमध्ये येईल तेव्हा. या वेळेला शरीरावरती यू वेगाने टाकली जाणारी एक नाट गोलंदाजी पाहायला जरूर मिळते. वारंवार वेगाने टाकले जात
अगदी आपण मुख्य सामना या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहतोय. युवा अर्थमोहर्स आणि प्रतिस्पर्धी संघ असीर 11 यांच्या दरम्यानची महत्वपूर्ण लढत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय काही ना काहीतरी घडतंय. गोलंदाजसाठी आलाय नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव कळवा प्लीज. साहिल मैदानाच्या आतमध्ये साहिल याला आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना सुदर्शन पवार हेही कुठेतरी नाखुश होऊन डगआउट्स मध्ये परतले. काही ना काहीतरी त्यांना बॅटिंग मधून परफॉर्मन्स सादर करायचा होता. लक्ष ठेवलंय 51 धावांचा. या वेळेला चेंडू आलाय वाईट चेंडू. अवांतर धाव आली आहे. वाईटनी थोडस वातावरण टाईट झालंय आणि धाव मिळाली आहे ती एक म्हणजे 6 झाल्या धाव फलकावरती. एकूण 9 धावा 9 रन स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतात. विजेच्या प्रकाश होता मधली एक दैदिप्यमान स्पर्धा अल शबाब क्रिकेट क्लब दुत्रोळी यांचं दैदिप्यमान आयोजन मंडनगड प्रीमियर लीग MPL 2024. या वेळेला फटका चाललाय 440 चा झटका देऊन जातोय. ऑन करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो टीव्ही स्क्रीन मधून आपल्याला बरेच प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. आमच्या खेळ विभागामधून देखील या स्पर्धेचा आस्वाद घेणार आहे क्रीडा तर त्यांचे आपण करूया शब्द सुमनाने हार्दिक असं स्वागत. या वेळेला देखील चेंडू आलाय. नो चेंडू वारंवार चुकवले जात आहेत चेंडू. निश्चित अमीर याने जर 6 चेंडू 6 चौकार लगावले तर मुस्तफीर मसूर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपले आयोजक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावरती कॅश प्राइज देखील लगावत आहेत. धावा झाल्यात एकूण 14 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. नाईटचं भव्य दिव्य थाटामाळातलं आयोजन नेत्र दीपक आणि एक वैभवशाली संपन्न आणि संपूर्ण स्पर्धा. या वेळेला फटका चाललाय दन 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 करत. घडतंय तर नेक्स्ट मॅच डीजे नवजोत आणि यश इलेक्ट्रिक्स. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघ नायकांना विनंती देखील आहे. डीजे नवजोत आणि यश इलेक्ट्रिक्स या दोन्ही संघांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. उत्तरार्धाचं सत्र 18 धावा दाफलकारी झाला. चेंडू आलाय वाईट. वारंवार वारंवार वाईट चेंडू टाकतायत. जयराम काहीतरी म्हणतायत. निश्चित वाईट चेंडू नसावा काही ना काहीतरी असावं परंतु वाईट चेंडू आलाय. मित्रांनो पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. सर्व संघांना आपल्यासाठी नियम हे समान असतील. कुठलाही संघ आपल्यासाठी लांबचा नसेल. धावा झाल्यात 19 धावा 19 रन स्कोर कार्ड वरती पाला. अनेक प्रेक्षक वर्ग सामना पाहण्यासाठी दूरवरचा प्रवास करून येतात. त्यांचंही करूया आपण हार्दिक असं स्वागत. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेली मॅच हिवा अर्थमोर्स विरुद्ध आसिर 11 यांच्या दरम्यानची ही लढत. त्याचबरोबर नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी विनंती करतो. पुढच्या मॅचचा टॉस विरोज कदम त्याचबरोबर मंगेशी जाधव यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचंय
टॉस बॉक्स कडे. 19वा 19 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या वेळेला बॅटरने पंचांवरती नेम धरला होता. या जर बॅटरला ऑलिम्पिक मध्ये पाठवलं तर भारताला गोल्ड मेडल नक्की आणून देईल, कारण का पंचांवरती चांगला नेम धरलाय या खेळाडूने. धावा झाल्यात एकूण 20 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच अजून पाठलाग करायचा आहे 31 धावांचा. कोणाचा करायचा, का करायचा, कशासाठी करायचा हे आपल्याला ठाऊक पाहिजे. 3 चेंडू 15 चेंडू 31 धावा. आपण चर्चा करत होतो पाठलाग कोणाचा करायचा, का करायचा, कशासाठी करायचा आपल्याला देखील ठाऊक पाहिजे. आपण एखाद्या मुलीचा पाठलाग केला तर मार देखील खाऊ शकतो. म्हणून आपण नेहमी क्रिकेटच्या परिपटलावरती रणांचा पाठलाग करायचा आहे, क्रिकेटच्या परिपटलावरती मैदानाचा पाठलाग करायचा आहे, क्रिकेटचा पाठलाग करायचा आहे. आणि आपल्या संघाचा आपण पाठलाग करत असताना एक धाव येते. एकेरी धावेच्या मदतीने धावा झाल्यात ते 21 धावा. 21 धावेवरतून मिटवून आठवण झाली की 21 वर्ष साऊथ आफ्रिका संघाला ही इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये बंदी होती. 21 वर्षानंतर साऊथ आफ्रिका संघ इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये आला आणि आपली छाप देखील सोडून गेला. आजही तो छाप सोडतोय. अनेक असे वेगवेगळे सख्या भावांची बंधू साऊथ आफ्रिका संघामध्ये मॉर्कल बंधूंची जोडी पाहायला मिळाली. 21 धावा धाव फलकावरती म्हणजे धावा अजून करायच्या त्या 30. या वेळेला दिशा नाहीये तर या वेळेला गोलंदाजी केली आहे दशा. पुन्हा एकदा 9+1 म्हणजे धावा मिळतील त्या 2. धावा झाल्या 23. एक तेरी तो एक मेरी तू शेर है तो मैं सवा शेर हूं. परंतु काही पावशेर देखील आहेत. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वादविवाद करू नका, आपल्याला विनंती आहे मित्रांनो. जास्त वेळ वादविवाद करायचा नाहीये. पंच पॅनल कडे आपण अनेक असे पंच पॅनल पाहतो, त्यापैकीच एक पंच पॅनल आज या ठिकाणी आपल्याला आहेत, सहकार्य करतायत. अल शबाब क्रिकेट क्लब दुत्रोळी आयोजित मंडनगड प्रीमियर लीग 2024. या वेळेला दाई गुल केली, विकेटचं पतन पहा. जयराम राठोड का नवज्योत यांनी वाजवलेली प्रत्येक गाणी काही ना काहीतरी बॅटरसाठी, क्षेत्ररक्षकासाठी, संघासाठी, संघाच्या नावासाठी, नावाच्या गावासाठी काहीतरी सांगून जात आहेत. सेलिब्रेशन मुवमेंट जय यांचं पाहायला चांगलं मिळालं. एक वेगळ्या पद्धतीने डान्सिंग क्षेत्ररक्षक असंच म्हणावं लागेल जयराम राठोड यांना. पारस घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कबड्डी आणि कबड्डीवरती आपलं नाव लौकिक केलंय या खेळाडूने. आपल्या मातीतला आपला खेळ, श्वास, ध्यास आणि विश्वास असा असणारा खेळाडू पारस घरत आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. ज्याच्या रक्तामध्ये आहे कबड्डी, ज्याच्या रक्तामध्ये आहे क्रिकेट, असा हा खेळाडू पारस घरत. पहिल्या चेंडूवरती पहा, क्षेत्ररक्षक जणू काही गौतमी पाटीलचा डान्स करतोय की काय. होते की काय आपल्या हातात. धावा झाल्यात 24 धावा. दुसऱ्या षटकाचा एक चेंडू येणं शेष. तर
मैदानाच्या आतमध्ये आपण महत्वपूर्ण सामना पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मोठी अपील केली आहे पंचांना माहित नाही यष्ट्याला चेंडू लागलाय, क्षेत्ररक्षकाला माहिती आहे यष्ट्याला चेंडू लागलाय, बॅटरला देखील माहित नाहीये यष्ट्याला चेंडू लागलाय की काय. पाहूया निर्णय काय येतोय. धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलंय आणि षटक संपल्यानंतर धावा झाल्यात 24. म्हणजेच अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. 12 चेंडू 27 धावा करायच्या आहेत. या आधीच्या 2 मॅच मध्ये धावा कंप्लीट झाल्या नव्हत्या, चेसिंग कुठेतरी झाली नव्हती. या नेक्स्ट मॅच डीजे नवज्योत आणि यश इलेक्ट्रिक्स. चला टॉस साठी मी विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही संघांना. डीजे नवज्योत आणि यश इलेक्ट्रिक्स. द नेक्स्ट मॅच सावरटकर फायटर्स आणि ही बार द मूव्हर्स. तदनंतर अजीम एंटरप्राइजेस, डीजे नवज्योत, क्वालिटी फर्निचर, असीर 11 आणि आजच्या दिवसातली शेवटची मॅच यादे अनिसा आणि यश इलेक्ट्रिक्स. चला 2 षटकांचा खेळ शेष आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजाचं नाव कळवा प्लीज. मैफूज आपण गोलंदाजाचं नाव कळवा. संतोष. काय म्हणतो संतोष. संतोष आलाय गोलंदाजीसाठी. लोअर फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एकेरी धाव घेतली जाते. हा थेंबे थेंबे तळे साची, बूंद बूंद से भरता आहे सागर. सागराला देखील भरावं लागेल. धावा चालत 26 रन्स. 11 चेंडू 25 धावा. डाव खुरा यावेळेला पारस घरत आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. मजर करवेकर. या वेळेला फटका चांगला खेळ आहे. मजर यांनी क्षेत्ररक्षण खराब झालंय त्या ठिकाणी. दुसरी धाव धोकादायक ठरलू असती, देखील ठरू शकली असती. आणि दुसऱ्या धावची धाव क्रीडांगणाच्या आतमध्ये घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 10 चेंडू 23 धावा, 23 रन्स करायचे आहेत. डावखुरा विस्फोटक घणाघाती प्रहार करणारा हा बॅटर मजर. यावेळेला मजर याच्या बॅट मधून त्याच तोला मोला, त्याच ताकदी, त्याच अँगल मध्ये बनवला गेला फटका. क्षेत्ररक्षक पहा, नो चेंडू आलाय म्हणजे नो +1. तर नेक्स्ट मॅच डीजे नवज्योत आणि यश इलेक्ट्रिक्स. चला संघनायकावर टॉस साठी जायचंय. 10 चेंडू 21 धावा करायचे आहेत. 10 चेंडू मध्ये 21 धावा बनवल्या जाणार का. लगातार 3 बाउंड्रीसाठी 500 रुपये कादिरबाई बोरुणकर यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी. यावेळेला पहिला चौकार सनसनीत आलाय, जणू काही कानशिलात वाजवी असा चौकार. आणि आता मात्र 17 धावा. नेक्स्ट मॅच डीजे नवज्योत आणि यश इलेक्ट्रिक्स. या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो आजिमजी कडवेकर साहेबांना. या वेळेला फटका देखील आलाय. चेंडू चाललाय पोस्टर बॉयच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 चेंडू 2
आपला करायचा नेक्स्टचा 8 चेंडू 13 धावा हलक्या हाताने शेअर केलाय 3 चेंडू 3 चौकार पहिला खेळाडू ठरलाय 3 चौकार आमिर यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याचबरोबर जर सामना जिंकवला तर अजूनही 1000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे 2000 रुपये येतील हा दुसरा खेळाडू म्हणजेच पहिल्या वेळेला अमोल यांनी देखील 3 चौकार लगावलेत यश इलेक्ट्रॉनिक्स टॉस साठी आलाय संघ डीजे नवजोत संघनायक आपण टॉस साठी जायचंय त्या ठिकाणी टॉस आलाय यश इलेक्ट्रिक टॉस जिंकलाय निर्णय काय करायचा आहे यावेळेला स्विचिटचा फटका फसलाय थोडासा अँगल मिस झाला त्या ठिकाणी म्हणजे एक धाव कंप्लीट केली आहे यश तयार राहायचंय 7 चेंडू 6 चेंडू 9 धावा करायचे आहेत 5 चेसिंग होणार का क्रिकेट मध्ये मित्रांनो ड्रेसिंग आणि चेसिंग ही नेहमी कंपल्सरी असते 6 चेंडू 9 धावा करायच्या आहेत प्रेशर थोडस रिलीज असेल बॅटर वरती प्रेशर थोडस रिलीज असेल क्षेत्ररक्षकावरती प्रेशर थोडस रिलीज असेल गोलंदाजावरती पहा गोलंदाजीसाठी आलाय जयराम प्रेक्षक वर्ग म्हणतायत जयराम हे षटक काढेल परंतु अगदी आपण पाहिलं ना हा क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेट हॅलो हॅलो राजकारण क्रिकेटाने सटा शेवटच्या क्षणापर्यंत कधी रंग हे मात्र कदापि सांगता येत नसतं आणि अजूनपर्यंत ते कोणाला जमलेलं देखील नाहीये फलंदाजाला जातोय चला टीम मीटिंग करू नका आपल्याला विनंती आहे मित्रांनो 6 चेंडू 9 काय घडेल मैदानाच्या आतमध्ये जयराम स्ट्राइक वरती असणारा हा खेळाडू मजर काय करेल आपल्या संघासाठी जो लढेल तो जिंकेल जो रडेल तो मात्र हारेल आपल्याला लढायचं आहे रडायचं नाहीये प्रत्येक वादळी संपवण्यासाठी येत नसतात ते आपल्याला दाखवून देतात अडचणींमध्ये कसा संयम असतो आणि तो संयम आपल्याला राखायचा आहे 9 धावा करायच्या आहेत उत्तरार्धाचं महत्वपूर्ण सत्र महत्वपूर्ण पहिला चेंडू होता त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावा स्ट्राइक रोटेट झालीये स्ट्राइक रोटेट होणं कुठेतरी गरजेचं मॅच चालू असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर जर का गेला तर पॅनलाइज केलं जाईल याची आपण दक्षता घ्या कोणताही खेळाडू दोन्ही संघांमधला मॅच चालू असताना जर का क्रीडांगणाच्या आतमध्ये गेला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या 5 चेंडू 8 धावा करायच्या आहेत जयराम राठोड आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज जरूर झालेत एक मिनिट काय तो एकत्रित निर्णय घ्यायचा आहे वादविवाद करायचा नाही मित्रांनो आपल्याच सर्वांची असणारी अभिमानाची स्पर्धा आहे MPL ची स्पर्धा आणि या MPL च्या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडादर्दी येत आहेत स्पर्धेचा आस्वाद जरूर घेत आहेत पण प्रत्येक स्पर्धेमधून काही ना काहीतरी सांगत देखील असतो आयोजकांचं असणारं संपूर्ण नियोजन यावरही काही स्पर्धा
अवलंबून असतात. चला फोर्स करू नका, आपल्याला विनंती आहे ज्या आपण नियमांमध्ये खेळतात त्याच नियमांमध्ये खेळायचं आहे. नियमांचं उल्लंघन कदापि करायचं नाहीये. आपण एक शिस्तप्रिय आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून जाणता या क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि प्रामाणिकच खेळ करायचा आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो देव देतो परंतु कर्म हे नेत असो. आपले आपले कर्म मैदान प्रामाणिकपणा सिद्ध जो करेल त्याला काही ना काहीतरी देव हे देऊन जातोच. चला फास्ट घ्या, जास्त वेळ घेऊ नका. या सामन्यासाठी खूप वेळ खर्च केलाय आपण. 5 चेंडू 9 धावा करायच्या आहेत. उत्तर अर्धाचं 8 धावा, 5 चेंडू करायचे आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? जयराम राठोड सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक वरती असणारा खेळाडू या वेळेला फटका मात्र फसलाय. एक धाव आली आहे, एक धाव आली आहे. एकेरी धावेवरती समाधान मानतायत. 4 चेंडू आणि आता मात्र धावा करायच्या आहेत 7. 4 चेंडू 7 धावा करायच्या आहेत. ज्यांना कुणाला बीपीचा किंवा हार्टचा त्रास आहे त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. धावा करायच्या आहेत. सामना जर का टाक झाला तर सुपर ओव्हर मध्ये होईल. सुपर ओव्हर मध्ये येणार का हा पहिला सामना? सुपर डुपर ओव्हरची वाट पाहिली जाते का? 4 चेंडू 7 धावा. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू, भरधाव चेंडू पाहायला जरूर मिळतोय. पाहूया पंचांचा निर्णय असेल. म्हणजे 3 चेंडू 7 धावा. 7 धावांची धावाधाव करायची आहे. स्ट्राईक रोटेट करायची आहे. नॉन स्ट्राईकचा खेळाडू काहीतरी सांगतोय स्ट्राईक वरच्या खेळाडूला, स्ट्राईक रोटेट कर, फटका खेळ, चौकार मार आणि आपल्या संघाला विजयी देखील तूच कर. तुझ्याच हाती सुपूर्द केलाय आपण संपूर्ण सामना. त्या मॅच मध्ये, ज्या गेम मध्ये गेम फिनिशर बनायचा आहे, मॅच विनर बनायचा आहे. ते मॅच विनर बनत असताना ना काही ना काहीतरी आपण संघासाठी देणं लागतोच. प्लेइंग 10 मधून 3 चेंडू 7 धावा. जयराम सज्ज झाला आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. वा काय गोलंदाजी करतायत, अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि एकेरी धावा आली आहे. 2 चेंडू 6 धावा. जर का सामना बरोबरी मध्ये सुटला तर सुपर ओव्हर होईल. दोन चेंडू 6 धावा करायचे आहेत. सामना कंपल्सरी चेस असेल, माफ करा सुपर ओव्हर मध्ये असेल, याची आपण दक्षता घ्यायची. स्पर्धेचा संबंध लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट्स माध्यमातून. या स्पर्धेचा आस्वाद आपण घर बसल्या देखील घेऊ शकता. या आस्वाद घेत असताना या चॅनलचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील अजिबात विसरू नका. मॅच मध्ये काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल. 2 चेंडू 6 धावा करायच्या आहेत. खूप काही घडणार आहे या मॅच मध्ये. या वेळेला फटका मात्र चेंडू आलाय. स्वैर वाईट चेंडू आलाय. 2 चेंडू आणि आता मात्र 5 धावा. जर का एखादा चौकार आणि एखादा डॉट चेंडू आला तर सामना बरोबरी मध्ये सुटेल. म्हणजेच होईल ती सुपर ओव्हर. आणि सुपर ओव्हर मध्ये सामने हे कोणाच्याही बाजूने झुकू शकतात. थोडस झुकावं लागेल, वाकावं लागेल. जो क्रिकेट टिकेल तोच टिकेल. आपल्याला टिकायचं असेल तर क्रिकेट मध्ये लागतं. पुष्पामधला डायलॉग आपल्याला कदापि अंगणाच्या आतमध्ये मारून चालणार नाहीये की मेगा नाही साला. चला फास्ट घ्या. आपण 10 मिनिटं खर्च केलाय. पॅनलाइज केलं जाईल आपल्याला. 2 चेंडू 5 धावा. पहा काय होता असं तू, काय झालं असं तू आणि काय केलंस तू. या वेळेला फटका चांगला आलाय. फटका देऊन चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
प्लीज आपल्याला विनंती आहे, चला फास्ट घ्या ना प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. पहा आपल्या इनिंग साठी डबल 15 मिनिटं अवधी खर्च झालाय. चला फास्ट घ्या, फास्ट घ्या. एक चेंडू एक धाव करायची. चला चला वादविवाद करू नका, चला विनंती करतो. चला पंच मॅच चालू करा, मॅच चालू करा. जय चला मॅच स्टार्ट करा. चला 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 मॅच ऑन करा. एक चेंडू एक धाव. जर का या बॅटरने एक चेंडू एक धावा केली नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या खेळाडूला, या बॅटरला ऍडमिट करावं लागेल. एक चेंडू एका धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू एक धाव. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. जर का क्षेत्ररक्षकाला चेंडू लागला तर या क्षेत्ररक्षकाचा प्रवास कोकणातून थेट स्वर्गामध्ये देखील होऊ शकतो. थोडस मागे देखील व्हायचं, जीवाची काळजी घ्यायची मित्रांनो. क्रीज वरची सावली कदापि पडून चालणार नाहीये. चला एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव करायची आहे. या सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिक संपूर्ण मनोरंजन आपलं घेत आहेत, उत्साह वाढवत आहेत. चला मॅच स्टार्ट करा जयराम. चला प्लीज बॅटर, चला किती वेळ घेत आहे, आपल्याला विनंती आहे. एक चेंडू एक धाव करायची आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ जिंकतोय या ठिकाणी एका चेंडूचा खेळ शेष आहे. एका चेंडूने आता मात्र सामना विजयी झालाय. वा काय मॅच झाली आहे, अप्रतिम मॅच आपल्याला क्रीडांगणाच्या